महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। महाराष्ट्र हादरला, नराधमाने खाकीची लाज गमावली। पोलीस बापाकडून पोटच्या मुलीवर वर्षभर अत्याचार। लेक आणि वडिलांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना अमरावतीत घडली। या प्रकरणी नराधम बापाविरोधात पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली आहे। महाराष्ट्राला हादरवणारी घटना अमरावतीतून उघडकीस आली आहे। अमरावती शहरात बापाने पोटच्या मुलीवर वर्षभर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। अमरावती शहरातील राजापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा संतापजनक प्रकार घडला आहे। अत्याचार करणारा नराधम बाप हा पोलीस दलात कार्यरत असल्याचे उघडकीस आल्याने एकच संताप व्यक्त केला जात आहे। या प्रकरणी राजापेठ पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार अमरावती शहरातील राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस पित्याने सलग वर्षभर लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक तक्रार एका 24 वर्षीय तरुणीने अमरावतीच्या राजापेठ पोलिसात केली आहे। या खळबळजनक प्रकारानंतर नात्याला काळीमा फासणाऱ्या पोलीस बापाविरोधात बलात्कार, विनयभंग आणि पोस्को अन्वये गुन्हा दाखल केला आहे। मुलीवर अत्याचार होत असताना आरोपी बाप हा अमरावती ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असल्याची माहिती पुढे आली आहे। पीडित तरुणीच्या तक्रारीवरून आरोपीने 4 जून रोजी सकाळी 7 वाजता पीडित मुलीला घाणेरडा स्पर्श केला। त्यानंतर तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला। वारंवार होणारा त्रास असह्य झाल्याने पीडित तरुणीने राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली। अत्याचार पीडित तरुणी 2015 साली 8वीत असताना आरोपीने लैंगिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता। त्यानंतर काही दिवसांनी आईला बाहेरगावी पाठवून आरोपीने शारीरिक अत्याचार केल्याची तक्रार तरुणीने केली आहे। या प्रकारानंतर ही संपूर्ण माहिती आईला सांगितली। शारीरिक अत्याचार केल्याची माहिती बाहेर गेली तर सर्वांना मारून टाकीन अशी धमकी आरोपी बापाने तरुणी आणि तिच्या आईला दिली। अमरावती शहरातील या धक्कादायक प्रकारानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे। आरोपी बापावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे। या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विक्रम ढोके, अमरावती। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।